समोर जी व्यक्ती आहे तिचे सगळे प्रोडक्ट्स दाखवायचे, बरोबर. तिच्याशी संवाद साधायचा आहे, तिला प्रश्न विचारायचे आणि एडिट सुद्धा स्वतःला करायचे. या व्यतिरिक्त एका एक्झिबिशन मध्ये जवळपास 60-70 किंवा त्याच्यापेक्षाही स्टॉल्स जास्त असतील. असतात. तर ते सगळे त्या सगळ्यांना न्याय द्यायचा तुम्हाला. बरोबर. आणि हे सगळं करत असताना स्टॅमिना, प्रवास करणं, पूर्ण एक्झिबिशन कव्हर करणं, या सगळ्या गोष्टी आत्मसात कशा केल्यात तुम्ही? किशोरी, ज्या घरातून इंडोर कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्यांच्यासाठी आता समजा पेरेंट्स असतील, इन लॉज असतील, मुलं असतील किंवा त्या बाहेर पडू शकत नाहीयेत, मग त्यांच्यासाठी ते एक बंधन येतं की चला काहीतरी इंडोरच दाखवा. पण आता आमचं कसं आहे, माझी मुलं मोठी आहेत, मला आता पाठीमागे घरी जाऊन काही त्यांच्यासाठी काही करायचंय अशी ती चिंता नाहीये. फक्त एक असतं की स्टॅमिना. ह्या एज मध्ये, आता माझं वय 60 आहे, या 60 एज मध्ये मला विरार ते उल्हासनगर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, वेस्टर्न लाईनचं अप टू चर्चगेट कुठेही शूट आलं की पळावं लागतं. आणि वेस्टर्न लाईनची तर गर्दी तर तुला माहिती आहे. अगदी लिटरली आम्ही स्टँडिंग जातो, 2-2 तास स्टँडिंग जातो. प्लेसवर तिथे पोचतो, जिथे असेल ठिकाण तिकडे जायचं. एक्झिबिशन असेल तर 3 तास तर आरामात गेले. प्रत्येक स्टॉल, कारण प्रत्येक स्टॉलवाल्याला वाटत असं मॅडम माझ्याकडे येणार, माझी क्लिप घेणार. प्रत्येकाला न्याय द्यायला लागतो. तू जसं तू म्हणालीस तसे प्रत्येक स्टॉल कव्हर करायचे, ऑर्गनायझरशी संवाद साधायचा, त्यांनाही आपल्याला संतुष्ट ठेवायचं असतं. आता ह्या मोमेंटला, ह्या क्षणी आम्ही स्वतःचे एडिटर, स्वतःचे कॅमेरामन, सगळं काही अँकरिंग पण आम्ही, व्हॉइसवरही आम्ही सगळं आमचं आम्ही करतोय आणि त्याच्यात मी समाधानी आहे.